रामराम मंडळी. आज आहे शनिवार आणि सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळे मी म्हणलं जरा घरी जाऊन यावं, पण घरचे म्हणले तू तिकडेच थांब, इकडे येऊन आमच्या डोक्याला करू नको ताप. मग काय, मी चावी लावली आपल्या गाडीला आणि एकटाच निघालो फिरायला. घरचे नको म्हणल्यामुळे मला आलं टेन्शन आणि टेन्शनमुळे लागली खूप जास्त भूक. जास्त भूक लागल्यामुळे मी मागवली जास्त आयटम असणारी राजस्थान थाळी. थाळीमध्ये खूप सारे आयटम होते, 2 प्रकारच्या पुऱ्या, स्वीट, 3-4 भाज्या, अनलिमिटेड सगळं होतं आणि सोबत ताक पण होतं. जेवण केल्यानंतर मी निघालो आपल्या डेस्टिनेशनला. जाताना मी खूप फास्टमध्ये चालू असलेले पुणे मेट्रोचं काम खूप सावकाश पाहत गेलो. विकेंड्समुळे फेस थ्रीचा रोड पण सुमसाम होता. जर्नी एन्जॉय करत मी आलो आपल्या डेस्टिनेशनच्या मेन गेटला. आपला रोड पण खूप सुंदर आणि निसर्गमय होता. त्यामुळे म्हणलं आपल्या गाडीचा थोडा सिनेमॅटिक शूट करून घेऊ. अशा पद्धतीने जर्नी एन्जॉय करून मी आलो इथल्या पहिल्या मंदिरामध्ये. मंदिराचं वातावरण पण खूप छान आणि मनाला शांती देणारं होतं. देवाचा आशीर्वाद घेताच मला आलेलं टेन्शन पुढे पळून गेलं, काही समजलंच नाही. सगळं करून झाल्यानंतर मी चालू केला आपला लॉक शूट. मग इथले संत दर्शन पाहण्यासाठी मी काढले तिकीट. आतमध्ये आल्यानंतर एकदम गुहेत आल्याचा फील आला आणि मग काय, मी आल्यानंतर घेतलं आपले शंकर पार्वती आणि नंदीदेवाचं दर्शन. थोड्या आतमध्ये आल्यानंतर कृष्ण बासरी वाजवत होता आणि सोबत त्याच्या गोमाता चारा खात होत्या. फायनली संत दर्शन बघितल्यानंतर मी आलो इथल्या दुसऱ्या मंदिरामध्ये विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी. विठू माऊलीचं दर्शन घेतल्यावर या मंदिराचा एक व्ह्यू शूट केला आणि मन प्रसन्न झालंय. आणि विठू माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर मी आलो इथल्या तिसऱ्या मंदिरामध्ये म्हणजे साईबाबा मंदिरामध्ये साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी. आणि दिवसभर फिरता फिरता संध्याकाळ कधी झाली काही समजलंच नाही. मग मी आलो इकडे तलावाशेजारी. इकडे बघितलं तर खूप सारे लोक आपल्या फॅमिलीसोबत बोटिंग एन्जॉय करत होते. आणले होते आपल्यासाठी थोडेसे केळी, सो केळी खाल्ले आणि थोडा वेळ केलं चिंतन. फायनली सगळं एक्सप्लोअर करून झाल्यानंतर मी आलो बॅक टू हिंदवडी. येताना कानात घातलेले हेडफोन्स आणि हातात घातलेल्या ग्लोव्समुळे थंडी काही जाणवली नाही. आणि येताना मी खूप शोधलं. मला आलेलं टेन्शन कुठं पळून गेलं काही सापडलंच नाही मला. ते अजूनही पळूनच गेलेलं आहे. सो थँक्यू.